आत्ताच आपण पाहिलं 2 प्रेझेंटेशन्स जी बघितली आपण ती क्वालिटी इम्प्रूव्हमेंट्सवर बघितली आणि ती आपल्याला 10x गोलकडे कशी नेणार हे पण बघितली. पण 10x गोलकडे जाताना आपण नुसतं क्वालिटी हे न बघता आपण त्याच्यामध्ये प्रॉडक्टिव्हिटी म्हणजेच WCPचा भाग पण महत्त्वाचा असतो जो आपल्याला 10xकडे घेऊन जात असतो. प्रॉडक्टिव्हिटी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर साधारणतः मशीन युटिलायझेशन्स, मॅनपॉवर युटिलायझेशन्स, स्पेस युटिलायझेशन्स अशा बऱ्याच कल्पना समोर येतात आणि आपण त्याच्यावर सगळेजण काम पण करत असाल. पण WCPमध्ये याचेच उत्तर आपण 5S, गेम्बा वॉक, DSI, कैझन्स, वेस्ट मॅनेजमेंट याच्या सगळ्यातून आपल्याला या टूल्समधून घेता येतात. याच्यामधला वेस्ट मॅनेजमेंटचा विषय घेऊन आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट्स किंवा प्रॉफिट्स इम्प्रूव्हमेंट्स हे कसं करता येतं हे पण आपल्याला बघायचं आहे. आपलं जे पहिलं प्रेझेंटेशन्स आहेत जे टेक्नोफ्लो करणार आहे त्यांनी याच विषयाचा गाभा घेऊन आपल्यासमोर ते मांडणार आहेत की वेस्टमधून त्यांनी त्यांची ग्रोथ कशी केलेली आहे, इबिटा म्हणजेच थोडक्यात आपल्याला आपल्या भाषेत म्हणायचं तर प्रॉफिट कसा वाढवलेला आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेंटरी आणि मटेरियल युटिलायझेशनचा विषय घेतलेला आहे. आपण आता टाळ्यांच्या गजरामध्ये आपण वेलकम करूया टीम टेक्नोफ्लो. येस, नमस्कार सर्वांना. मी कल्पेश, टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपमेंट. माझं नाव प्रवीण. मी प्रशांत. तर मित्रांनो, टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपमेंटने जे काही TLC विजयपथचा जो थीम होता आणि त्या हिशोबाने आपण एक जस्ट बघूया की टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपमेंटचा जर्नी कसा गेला होता आपला. आणि त्याच्या हिशोबाने अबाउट टेक्नोफ्लोबद्दल थोडं ब्रीफमध्ये मी तुम्हाला करतो की टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपमेंट ही 1989मध्ये पाचकवडे सरांनी स्टार्ट केली आणि गेल्या 40 वर्षापासून कंटिन्यू ही स्टेडीली ग्रो होत होती. आणि टेक्नोफ्लो इज अ प्रिफर्ड अँड ट्रस्टेड मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर इन व्हेरियस सेगमेंट्स, वॉटर, देन अकॉस्टिक, एअर, ऑइल अँड गॅस, एनर्जी अँड देन कन्झर्विंग अँड मायनिंग इक्विपमेंट्स. तर हे सगळे सेगमेंट्समध्ये करता याबरोबर आम्ही जवळजवळ 25 कंपनी एक्सपोर्ट 25 कंट्रीजमध्ये आम्ही एक्सपोर्ट्स ऑन बिहाफ ऑफ आवर कस्टमर्स केलेले आहे. आणि जे काही आमचे इक्विपमेंट आहेत ते एनर्जी सेविंग, देन कन्झर्विंग अँड एनर्जी सेविंग, देन सेविंग इन नॅचरल रिसोर्सेसमध्ये जनरली आपल्याला हेल्प करतात. तर याच्यामध्ये आम्ही टेक्नोफ्लोचा जो जर्नी आहे 1989मध्ये आम्ही हा एक छोटा प्लांट पाचकवडे साहेबांनी स्टार्ट केला आणि 2008मध्ये टेक्नोफ्लोने TLC जॉईन केली. आणि 2004 पासून तर मी गेल्या 20 वर्षापासून टेक्नोफ्लो बरोबर आहे. आणि मी पण बघितलंय की टेक्नोफ्लोने जेव्हा TLC जॉईन केलं आणि त्याच्यानंतर मग मात्र कंपनीने वळूनही बघितलं की आम्ही जेवढ्याही TLCच्या जे काही लर्निंग्ज आम्ही शिकलो त्या 100% तिथं आम्ही इम्प्लिमेंट केल्या. जसं लगान, लक्ष्य या वेगवेगळ्या थीम घेऊन, CID थीम घेऊन आम्ही त्या इम्प्लिमेंट केल्या. आमच्या कंपनीच्या जे काही आमचे व्हिजन्स होते त्याला कोरिलेट करून आम्ही ते अचीव केलं. आणि 2023ला आम्ही जवळजवळ 15x ग्रो झालो. पण जसं बागवे साहेब आणि पाचकवडे साहेब नेहमी म्हणतात की ठीक आहे तुम्ही हे अचीव केलं, याच्या पुढे काय, मग इथंच नाही होत. आणि बियॉन्ड काय, एक्सलन्स झालं तर बियॉन्ड पुढे काय. मग आम्ही तो नेक्स्ट जो गेले आम्ही तो चाला की आता तुम्ही स्टेडीली ग्रो झाले पण आता एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली पाहिजे. म्हणून आम्ही 10x गोलला आम्ही जो गोल डिसाईड केला 10x एबिटा म्हणून आम्ही तो जो गोल केला की अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन आणि ॲमोर्टायझेशन. तो ही आपली कंपनीची प्रॉफिटेबिलिटीसाठी हा एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. मग हा 10x एबिटा कसा वाढवायचा याच्यासाठी आम्ही मग 10 इयर्सच्या ग्रोथमध्ये 2023-24मध्ये आम्ही मीटिंगमध्ये गोलमध्ये कसं मांडायचं याच्याबद्दल मीटिंग घेतली आणि ते डिफाईन केलं. मग 10x एबिटा तर कसा वाढवायचा एबिटा तर 2 पद्धतीने वाढवता येईल आपल्याला. एक तर इन्क्रीज रेव्हेन्यू आपला करता येईल किंवा तुम्हाला तुमचं इन्क्रीज इन कॉन्ट्रीब्युशन. सो कॉन्ट्रीब्युशन कसा वाढवायचा की तो मग रिडक्शन इन रॉ मटेरियल कन्झम्पशन आणि इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ द मटेरियल या हिशोबाने आपल्याला तो वाढवता येतो. मग आम्ही 2023-24मध्ये मग तो गोल डिसाईड केला की चला आम्हाला तो रॉ मटेरियल कन्झम्पशनचा आम्ही
एक घेतलं की 2023-24 आम्ही 1%ने आमचं कॉन्ट्रीब्युशन वाढवणार. आणि मग त्याचे ऑब्जेक्टिव्ह आम्ही डिफाईन केले की रॉ मटेरियल रिड्यूस कन्झम्पशन बाय 45%. 1% म्हणजे आमचा जो काय 23-24 वर्षाचा जो काय कन्झम्पशन होतं त्याच्या हिशोबाने 1%ला आम्ही कोरिलेट करून घेतलं की 45%ने तो आम्ही कन्झम्पशन रिड्यूस करणार. आणि मग हे रिड्यूस कसं करणार, तर रिड्युसिंग रॉ मटेरियल वेस्टेजेस आणि इम्प्रूव्हमेंट इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ दी ऑफकट. जे काही आपण मटेरियल्स वापरतो प्रत्येक प्रोजेक्टला, पण त्याच्यातून ऑफकट जनरली काय आपण करतो की हे वेस्ट आहे, हे स्क्रॅप करून टाकायला पाहिजे. पण आम्ही तसं केलं नाही की त्याचं मग आम्ही फोकस केला की दुसरा तर काही नाही, फिक्स कॉस्ट तर लागणारच आहे, मग तो कसा वाढवायचा. मग त्याच्यावर आम्ही हे सगळे गोल ऑब्जेक्टिव्ह सगळे डिफाईन केल्यानंतर मग आम्ही मीटिंग केली की ॲक्शन्स काय ठरवायचे याच्यात. मग त्याच्यातून 2 आम्ही ॲक्शन्स केल्या की मटेरियल ऑफकट आयडेंटिफिकेशन आणि मटेरियल ट्रेसेबिलिटी. कारण आता आमचे सगळे ग्लोबल कस्टमर्स आहेत, आपल्याला जर मटेरियल कटिंग झाल्यानंतर जे काही ऑफकट्स आहेत त्याची जर ट्रेसेबिलिटी नसेल तर तो नेक्स्ट याला युटिलाइज करता येत नाही. मग आमचं असे बरेच ऑफकट जनरेट होत होते. मग सरांनी म्हटलं की याच्यातूनच आपल्याला आपण हे यूज केलं तरच आपण नवीन रॉ मटेरियल नाही यूज करू शकणार. आणि मग ह्या ॲक्शन्स घेतल्यानंतर मग त्या कशा इम्प्लिमेंट, त्या ॲक्शन्स आम्ही प्रेझेंटली कशा घेतल्या आता याचं पुढे प्रशांत आपल्याला एक्सप्लेन करतीलच. जे जास्त प्रमाणात आपल्याकडे ऑफकट जनरेट होते आणि जे काही मटेरियल रिसिप्ट होत होतं तर त्याला आयडेंटिफिकेशन करण्याची एक मेथड ठरली. त्याला कलर कोडिंग हा एक फॉर्म्युला ठरवला गेला. जे काही मटेरियल आपल्याकडे रिसिप्ट होईल त्या आलेल्या प्रत्येक मटेरियलला होल्ड फॉर इन्स्पेक्शन म्हणून येलो कलर हा स्प्रे केला जातो. आणि आफ्टर GRN स्टोअर पर्सन त्याच्यावरती प्रत्येक ईच अँड एव्हरी पार्ट्सवर ईच अँड एव्हरी रिसिव्ह झालेल्या मटेरियलवर GRN नंबर मेन्शन करतो. म्हणजे आलेल्या मटेरियलवर कलर कोडिंग आणि GRN ह्या 2 गोष्टी आम्ही स्टार्ट केल्या. त्या स्टार्ट केल्यामुळं असा फरक जाणवला की जे काही मटेरियल आपल्याला आलेलं आहे ते व्हिज्युअल लक्षात येतं की हे मटेरियल जे आहे ते होल्ड फॉर इन्स्पेक्शन आहे आणि क्वालिटीचं इन्स्पेक्शन झाल्यानंतरच हे मटेरियल आपल्याला प्रोडक्शनला आपण यूज करू शकतो. पुढचं जे आहे ते तुम्हाला सर सांगतील. स्टोअरकडून जो GRN क्वालिटीला ऑफर होतो तो GRN ओपन केल्यानंतर GRNच्या अगेन्स्ट काय काय मटेरियल रिसीव्ह झालेलं आहे आणि त्याचे टेक्निकल परचेस स्पेसिफिकेशन काय आहेत हे मला त्या GRN थ्रू समजतं. त्याच्यानुसार इन्स्पेक्शनला रॉ मटेरियल एरियामध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा रॉ मटेरियलवरती जे काही स्टोअर टीमनं ट्रेसेबिलिटी मेन्शन केलेली आहे जसं की त्याचा GRN नंबर, त्याची साईज, ग्रेड हे सर्व डिटेल्स आहेत का हे व्हेरीफाय केले जातात. आणि हे डिटेल्स असतील तर पुढं रॉ मटेरियलचं इन्स्पेक्शन केलं जातं ॲज पर DPS डायमेन्शनल व्हिज्युअल इन्स्पेक्शन. आणि त्याच्यावरती जे काही मिलकडून आयडेंटिफिकेशन केलेलं असतं त्याचे फोटोग्राफ्स घेतले जातात. आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स रिसीव्ह झालेले आहेत ते डॉक्युमेंट्स ॲज पर TPS म्हणजे टेक्निकल परचेस स्पेसिफिकेशन कोड आणि स्टँडर्डनुसार व्हेरीफाय केले जातात. आणि त्याच्यावरती तो GRN नंबर ट्रान्सफर करून डॉक्युमेंट साईन केलं जातं. आणि हे सर्व डॉक्युमेंट्स नंतर ERP सॉफ्टवेअरमध्ये त्या GRNच्या अगेन्स्ट अटॅच केले जातात. आणि जर मटेरियल ओके असेल तर त्याच्यावरती जो आपण चार्ट पाहिला मटेरियल आयडेंटिफिकेशन चार्ट त्याच्यानुसार ग्रेड वाईज त्याच्यावरती सेकंड कलर अप्लाय केला जातो म्हणजे ते मटेरियल क्वालिटीकडून अप्रूव्ह झालेलं आहे. आणि हा GRN सिस्टीममध्ये पण अप्रूव्ह केला जातो. आणि त्याच्यानंतर हे रॉ मटेरियल स्टोअर इनवर्ड एरियामधून स्टोअरच्या कस्टडीमध्ये येतं. आता हे सगळं करत असताना आम्ही ॲक्शन्स तर प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केल्याच, पण मग याच्या काही जे आम्हाला सक्सेस रिझल्ट मिळाले की त्याच्यात असं आहे की हेच काम करत असताना डॉक्युमेंटेशन ट्रेसेबिलिटी हे सगळं मेंटेन करत असताना एक ऑर्डर आम्हाला आली आणि त्याच्यात आमचं एक साधारण वर्षभरापासून एक जे स्पेशल मटेरियल आम्ही मागच्या प्रोजेक्टला आणलं होतं. आता मग त्या नवीन ऑर्डर आल्यामुळे ते साधारण जवळजवळ 5 लाख रुपयाची एक प्लेट होती की अशी ती त्या प्रोजेक्टला ॲलोकेट करायची होती. मग आता आमचं होतंच की उरलेला स्टॉक हा इन्व्हेंटरी तुम्ही कसा मॅनेज कराल. मग त्या बेसिसवर आम्हाला त्या एक्झाम्पलमध्ये असं झालं की ती 5 लाखाचं मटेरियल आम्हाला प्रोक्यूर करावं लागलं नाही. आम्ही पूर्ण ट्रेसेबिलिटी क्लायंटला दिली आणि त्यामुळे आम्ही आहे ते स्टॉकचं मटेरियल त्या प्रोजेक्टला ॲलोकेट करू शकलो आणि नवीन मटेरियल आणावं लागलं नाही आम्हाला. जेव्हा सुरुवातीला इंजिनिअरिंगकडनं बॉम्ब रिलीज होतो, बॉम्ब रिलीज होत असताना त्याच्याबरोबर प्लेटचा लेआउट देखील रिलीज केला जातो.
जेणेकरून जे काय मटेरियल आपल्याला रिक्वायर्ड आहे, जे काय आपल्याला प्लेट पाईप हे मटेरियल रिक्वायर्ड आहे ते पहिले स्टोअरला इन्फॉर्म करताना आपल्याकडे अवेलेबल असलेले ऑपकट ज्याच्यावर स्टोअरनी आयडेंटिफिकेशन केलेलं आहे, कलर कोडिंग केलेलं आहे, त्याच्यावरती GR नंबर ट्रान्सफर केलेला आहे. आणि मार्केटमध्ये जेव्हा पण आपण प्लेट परचेस करायला जातो तेव्हा आपल्याला प्लेट ही परचेस करताना SA516 मध्ये 2.5 मीटर बाय 12 मीटरच परचेस करावं लागते, किंवा पाईप परचेस करत असताना तुम्हाला 6 मीटरच परचेस करावा लागतो. त्याच्यामुळे आपल्याला उगाच काहीतरी प्रत्येक प्रोजेक्टला नवीन परचेसिंग जी आहे ती करण्याची गरज नाही पडली. आमच्याकडे अवेलेबल स्टॉक जो होता, ऑपकट होता, या प्रत्येकावर आपण जे काय आयडेंटिफिकेशन केलं होतं, ट्रेसेबिलिटी म्हणून जो GRN नंबर ट्रान्सफर केला होता. आमच्याकडं बऱ्याच वेळेस TPI थर्ड पार्टी इन्स्पेक्टर येतात, AI येतात, ऑथोराइज इन्स्पेक्टर येतात. जे काय आमच्याकडे नवीन नवीन इन्स्पेक्टर येतात ते व्हेरीफाय जेव्हा मटेरियल करता, जो पार्ट कट केला जातो, जो उरलेला पार्ट असतो, त्या उरलेल्या पार्टवर आमचा स्टोअर पर्सन आणि क्वालिटी पर्सन ते जे काय स्टॅम्प आहे ते ट्रान्सफर करत असतात. म्हणजे जे मटेरियल आपल्याकडं ऑपकट जे जनरेट झालेला आहे तो त्याचा जो काय आहे आपण त्याचं कन्फर्मेशन मिळतं की हे मटेरियल तुम्ही नेक्स्ट प्रोजेक्टला तुम्ही यूज करू शकता. त्याच्यावरती तो ट्रस्ट येतो. जो काय ऑथोराइज इन्स्पेक्टर असतो त्याचा व्हेरीफाय केल्यानंतर आम्ही हा प्रत्येक जी आमची प्रॅक्टिस आहे ती आता अशीच आहे की इंजिनिअरकडनं लेआउट बॉम्ब आल्यानंतर स्टोअर पर्सन आपल्याकडे अवेलेबल असलेले ऑपकट चेक करणार, त्याच्यामधून जे काय आपल्याला मिळणार आहे कटिंग करून त्याच्यानंतरच जे काय आपल्याला प्रोक्यूर करायची गरज आहे त्याच्यानंतर ते प्रोक्युरमेंटला परचेस डिपार्टमेंटला दिलं जातं. हे करत असताना आमच्या जे काय ऑपकट होते याचं प्रॉपर युटिलायझेशन झालं आणि नवीन परचेसिंग खूप कमी प्रमाणात आमचं झालं. सेम ते पाईपमध्ये पण होतं सेम. आणि दुसरा अजून एक कन्झ्युमेबलमध्ये आमचा सगळ्यात मोठा मेजर जो आहे तो पेंट आहे. पेंटमध्ये आमच्याकडं स्टोरेज सिस्टम आम्ही इम्प्रूव्ह केली आहे. त्याच्यासाठी आम्ही कूलिंग AC लावलेले त्या स्टोरेजसाठी. आणि पेंट जो काय पेंट आपल्याकडं स्टोअर केला जातो तो त्या रूममध्ये स्टोअर केला जातो. आलेल्या पेंटला जसं GRN नंबर मेन्शन करतो तसं त्याच्यावरती एक्सपायरी मेन्शन केली जाते. एक्सपायरी मेन्शन केल्यामुळं काय झालं की जेव्हा प्रोजेक्ट एखादा नवीन येतोय आपल्याकडे जर एखादा पेंट स्टॉकला असेल तर आपण एक्सपायरी चेक करत असतो. चेक केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की 1 ते 2 महिन्यात हा पेंट एक्सपायर होणार आहे. मग त्या पेंटसाठी आपण ट्रायल घेतो, मॅन्युफॅक्चरला रिकमेंड करतो की हा पेंट आम्ही या प्रकारचे ट्रायल घेतलेला आहे, हा आपल्याला पेंट जर आपल्याला एक्सपायर होत असेल तर याचं आपल्याला रिव्हॅलिडेट करता येऊ शकतो का. सप्लायरने जर त्या प्रमाणात आपल्याला जर सांगितलं सर तुमच्या ह्या ट्रायलचं सगळ्या सक्सेस झाल्या तर तो पेंट तुम्ही यूज करू शकता. खूप जास्त प्रमाणात जेव्हा वेगवेगळ्या प्रोजेक्टचा पेंट आमच्याकडे बॅलन्स राहायचा त्या केसमध्ये आता आमचं पेंटचं कन्झम्पशन देखील आम्ही रिड्यूस केलेलं आहे. थँक्यू. तर हे सगळं आम्ही ॲक्शन्स केल्या आणि त्याचा रिझल्ट असा झाला की आम्ही जे टार्गेट घेतलं होतं की जवळजवळ महिन्याला आमचं 13 टन, कारण आमचं 1500 टन प्रोक्युरमेंट अप्रॉक्स 1600-1700 टन प्रोक्युरमेंट होतं महिन्याला आणि 13 टन ॲव्हरेज महिन्याला वेस्टेज निघायचं. मग हे वेस्टेज म्हणजे काय की ते कटिंग केल्यानंतर जे ऑफकट येते मग याचा वापर, कारण आपण सप्लायरला तर पूर्ण पैसे दिलेले असतात आणि आपल्याला हा एकमेव चान्स होता की वेस्टमधून बेस्ट कसं करता येईल. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही जे काही शिकलो होतो आणि ते जे इम्प्लिमेंट केलं त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ 39.5 टन वर्षाचं आम्ही सेव्हिंग केलं की जे आम्हाला परत प्रोक्युरमेंट वेस्टमधूनच बेस्ट जे करता येतं आणि जे जेन्युन होतं ट्रेसेबिलिटीमुळे सगळे वापरता आलं आणि त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ 39.5 मेट्रिक टन आम्ही तो सेव्ह केला. आणि मग 10x एबिटाला हा कसा रिलेट झाला की 10x आपण 2 पद्धतीने इन्क्रीज करू शकतो, एक तर रिव्हेन्यू इन्क्रीज करायचा किंवा कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला असं होतं की इन्क्रीज रिव्हेन्यू करून मागच्या वर्षी 9% आमचा एबिटा हा वाढला गेला आणि इन्क्रीज इन कॉन्ट्रीब्युशन आम्ही जे 1%चं टार्गेट केलं होतं त्याच्यामुळे एबिटामुळे आमचं जवळ 3%ने आमचा जो एबिटा आहे तो ओव्हरऑल वाढला गेला. आणि अशा पद्धतीत, कारण एबिटा वाढवण्याचा हाच पर्पज आहे की एबिटा हा आपली प्रॉफिटेबिलिटी ग्रो करतो आणि मग त्या हिशोबानेच की प्रॉफिटेबिलिटी किती आपण बिझनेस तर करतोय पण प्रॉफिटेबिलिटी पण एनहान्स होते का नाही होते, टॉप लाईन इन्क्रीज होते तर बॉटम लाईन एनहान्स करण्यासाठी पण आपल्याला एबिटा गरजेचा आहे. आणि this is one of the initiative what we have taken and the journey will be continue for the next 10 years whatever we have learned from the TLCs. So thank you. आमचा विषय किती छान होता हे टाळ्यांच्या गजरानेच लक्षात आलेलं आहे. थँक्यू. वेस्टचा एवढा सुंदर वापर करून 10x जो तुम्ही काही हातभार लावता आहात कंपनीच्या 10x फारच सुंदर आहे. काही प्रश्न आलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये घेतलेले पण थोडं एलेबरेट करून आपल्याला त्याच्यामध्ये की तुम्ही कसे काय कन्क्लुजनपर्यंत आलात की कॉन्ट्रीब्युशनमधून एबिटा प्रॉफिटेबिलिटी वाढवायचं. थेअरी सगळ्यांना माहिती आहे पण प्रॅक्टिकली तुम्ही ते कसं केलं. आता 10x मधून जसं म्हटलंय की प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करायची पण रिव्हेन्यू जसा इन्क्रीज होईल तशी फीस कॉस्ट तर वाढणारच आहे. तर एकमेव आम्हाला पर्याय हाच होता की
वाढवायचं तर कसं वाढवायचं, कारण आमचे ऑफकट्स बरेच जनरेट होत होते, वेस्टेजेस वाढत होतं, 13 टन महिन्याला येत होतं. ते असं जाणत होतं की 160 टन आम्ही स्क्रॅप हे करतोय. मग आम्ही या मीटिंगमध्ये ठरवलं आणि पाचगड साहेबांनी का रे मग वेस्टमधूनच बेस्ट काही करता येईल का, तुमची ट्रेसेबिलिटी मेंटेन करता येईल का. आणि मग हा कॉन्ट्रीब्युशन कसं आहे की सेल्स मायनस युअर डायरेक्ट कॉस्ट. सो जो कॉन्ट्रीब्युशन वाढला तर तुमचा एबिटा वाढेल. मग आम्ही ह्या वर्षी तो पॉईंट एक घेतला की देर आर सो मेनी इनिशिएटिव्ज, बट वन ऑफ द इनिशिएटिव्ह व्हॉट वी हॅव टेकन इन 2023-24 दॅट की आम्ही या वेस्टमधून सो दॅट आमचं वेस्टेज आणि स्क्रॅप जनरेशन पण युटिलाइज करता येईल, कमी होईल आणि मटेरियल प्रोक्युरमेंट अगेन होणार नाही. ग्रेट, मस्तच. एक दुसरा प्रश्न होता, टेनिक्ससाठी साधारणतः सगळेजण सेल्स ग्रोथ पकडतात, तुम्ही इबिटा का निवडला? जसं म्हटलं सर की एबिटा हा प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज करतो. जसं टॉप लाईन तर इन्हान्स होतेच आहे, बॉटम लाईन पण इन्क्रीज करण्यासाठी आणि कंपनीची जी फायनान्शियल हेल्थ आहे इट डिपेंड्स ऑन एबिटा आय थिंक. कारण आपले जे प्रॉफिटेबिलिटीचे रेशिओ इट इज वन ऑफ द एबिटा जो आहे. आणि मग त्याच हिशोबाने आम्ही ठरवलं की रिव्हेन्यू तर इन्क्रीज होणार आहे, पण त्याबरोबर आपली प्रॉफिटेबिलिटी पण इन्क्रीज करावी, म्हणून मग आम्ही यावर्षी तो कॉन्ट्रीब्युशनचा एक पार्ट घेतला सर. फारच छान. याच्यातूनच दिसतंय की तुम्ही आत्ता जो पहिला 15x केला आणि 10x साठी एस्टॅब्लिशमेंट कशी करतात हे यातून दिसतंच आहे. एक शेवटचा प्रश्न होता, तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन वाढवण्यासाठी तुमच्या कंपनीत काय काय चॅलेंजेस करायला लागले आणि काय काय चेंजेस करायला लागले? चॅलेंजेस तर बरेच आले सर. माइंडसेट, कारण काय काही नवीन गोष्ट शिकायला पहिले आपला माइंड रेजिस्ट करतो. माझाही होत होता की अरे आता लेआउट कसे बघावे, काय करावे. पण मग जाणवलं ना की काही जर वस्तू पडली तर पैसा पडलाय आपला, ते भलेही स्टील दिसतंय पण पैसा आहे, तेवढे पैसे अटकलेले कारण आपण तेवढे पैसे दिलेले. आणि मग जेव्हा कळतं की हे जिथं जिथं जागी मटेरियल पडलंय, हा पैसा आपला पडलाय, हा पैसा जर इनकॅश करता आला, मग तो माइंडसेट आम्ही प्रत्येकाच्या ह्याच्यात रुजवला की अरे हे वाढलं तर प्रॉफिटेबिलिटी वाढेल आणि आपला पैसा मोकळा होईल. कारण मी परचेसलाच आहे, मला माहिती आहे की पैसा द्यावा लागतो, त्यामुळे पैसा कसा इन्क्रीज करता येईल, कारण अकाउंट्स बरोबर माझं हे चालतंच की. आणि हा वन ऑफ द पॉईंट होता की माइंडसेट बदलणं खूप लोक म्हणायचे माझं काम नाही, माझं तर फक्त प्रोडक्टिव्हिटी काढायचं काम आहे, पण लेआउट बघायचं काम ते स्टोअर बघेल किंवा हा बघेल मटेरियल आणायचं, बाकी आम्ही तेवढी ट्रेसेबिलिटी करणार आहे. पण आम्ही जेव्हा ते सांगितलं की हा तुकडा पडला म्हणजे पैसा या, तेव्हा मग सगळ्यांच्या लक्षात आलं की अरे हा हे जर केलं तर आपलीच. मग बॉटम लाईनला पण कळायला लागलं की हे ग्रोथ झालं, प्रॉफिटेबिलिटी वाढली का त्यांचीही ग्रोथ होणार आहे. आणि त्याच्यात एक असं होतं की इन्व्हॉल्वमेंट फक्त सुपरवायझर किंवा जे टॉप लाईन आहे त्यांचीच नसली पाहिजे. जी जबाबदारी आहे ती सगळ्या शॉप फ्लोअरची असली पाहिजे. प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की आपण जे काम करतोय ती कंपनीसाठी किती महत्त्वाचं आहे आणि कंपनीची ग्रोथ झाली तर आपली ग्रोथ कशी चांगली होऊ शकते. त्याला आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा आम्ही जेव्हा ग्राउंड लेवलला असायचो तेव्हा आम्ही त्याला सांगायचो की हा तुझा पार्ट आहे, हा 25 लाखाचा आहे, तू याच्यातले आज 3% जरी वाचवले तर तुझे काय जे आहे ते 10 लाख 5 लाख तू आज सेव्ह करतोय. तो सेव्हिंग करायचा त्याचा मोड वाढला आणि सेव्हिंग करत असताना तो मोड असा इथपर्यंत वाढला की नेक्स्ट प्रोजेक्टला जेव्हा आम्ही त्याच्याकडे जायचो तेव्हा तोच आम्हाला आठवण करून द्यायचा, सर आपण ह्या प्रोजेक्टचा जो ऑपकट यूज केला होता ना तो मी आता सेव्ह करून ठेवलेला आहे, त्याचा ट्रेसेबिलिटी सगळी ओके आहे, मी GRN नंबर ट्रान्सफर केला आहे, त्याच्यावर थर्ड पार्टीचा आपल्याकडे स्टॅम्प सुद्धा आहे, तुम्ही नवीन प्रोक्युरमेंटला नका जाऊ, तुम्ही ह्या मटेरियलचं कसं युटिलाइज करता येईल ते बघा. आणि आमच्याकडे आता असं होतं की जेव्हा आम्ही प्लेट प्रोक्यूर करण्यासाठी जे काही आम्ही लिस्ट बनवतो तर आम्ही शॉपला जातो आणि वर्कर्सला त्यांच्यावर जे काय कम्युनिकेशन करत असतो, कम्युनिकेशन करताना असं लक्षात येतं की त्यांचं जास्तीत जास्त लक्ष काय असतं की माझ्याकडे जो ऑपकट जनरेट झाला आहे ना तो मला कमी करायचा आहे, माझा एरिया मला सेव्ह करायचा आहे, म्हणजे माझं एरिया पण सेव्ह करायचं आहे, त्याच्याबरोबर माझं जे मटेरियल आहे ते युटिलाइज पण करायचं आहे, जेणेकरून दोघी केसमध्ये माझा कंपनीचा फायदा होईल आणि त्याच्यावर माझा देखील फायदा होईल. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू टेक्नो.